नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांची जोडी करणार का चमत्कार? आमदार साजिद खान पठाण यांचा करिश्मा चालणार का? कोणाची कटणार पतंग, कोणाला ठरणार संक्रांत भारी? तिळाचे भाव वधारले, काळी साडी आणि ड्रेसचे दर स्थिर. महापालिका निवडणुकीत पूर्वीच आरआरसीचा विजय. 1.25 कोटींपेक्षा अधिक दर्शकांनी पाहिले आरआरसी न्यूज चॅनल. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम झाला घोषित. प्रचारासाठी 10 ते 12 दिवसांचा वेळ मिळणार. आचारसंहिता लागू, राजकीय फलक आणि बॅनर मात्र कायम. महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला. आता सविस्तर बातम्या. सन 2022 पर्यंत महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यानंतर अनेक राजकीय बदल झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपचा गड असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ ढासळला. आमदार साजिद खान पठाण काँग्रेसची सत्ता महापालिकेत आणतील काय, की पुन्हा एकदा आमदार रणधीर सावरकर आणि विजय अग्रवाल यांची जोडी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज महापालिका निवडणूक घोषित झाली. भाजप कार्यालयात शेकडो इच्छुक उमेदवारांची मुलाखती दिल्या. या मुलाखती घेण्यामध्ये पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांची भूमिका महत्वाची होती. गेल्या निवडणुकीत 48 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापन केली होती. यंदा सावरकर, अग्रवाल हे दोन्ही नेते महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यास इच्छुक आहे. महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाते की स्वतंत्र हे पाहण्यासारखे असेल. इतकेच नाही तर महापालिकेची सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय देशमुख यांची भूमिका मोलाची असेल. असे असताना अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण काँग्रेसला महाविकास आघाडीला सत्तेत बसवितात काय, अशी विचारणा होत आहे. महाविकास आघाडीतून राजेश मिश्रा सोडून गेल्याने धक्का बसला आहे. इतकेच नाही तर शिंदे सेनेची बाजू भक्कम झाली. असे असताना शहरात वंचित, नव्याने स्थापन होणारे पॅनल आणि आघाडी यांचे अस्तित्व निर्णायक ठरणार आहे. मतदारांनी त्रिशंकू कौल दिला तर मात्र खिचडी सरकार महापालिकेत स्थापन होण्याची भीती आहे. तेव्हा 16 जानेवारी रोजी काय निकाल हाती लागतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. महापालिका निवडणूक ही 15 जानेवारीला होणार आहे. निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. संक्रांत 14 जानेवारी रोजी असून राजकीयदृष्ट्या कोणाला संक्रांत भारी ठरणार, अशी विचारणा सुरू झाली होती. इतकेच नाही तर संक्रांत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिळाचे आणि गुळाचे दर तर वाढणार असून काळी साडी आणि काळे ड्रेस कोणाला तारतात हे पाहण्यासारखे असेल. यंदा संक्रांतीला कोणती पतंग कटणार आणि कोणाला संक्रांत भारी पडणार, याची चर्चा आजपासून सुरू झाली आहे. कारण महापालिका निवडणूक ही संक्रांतीनंतर होणार आहे. संक्रांतीला वाण देण्यासाठी यंदा काळ्या साड्यांचे वाटप आणि ड्रेसचे वाटप अधिक झाल्यास नवल वाटू नये, अशी काय ती परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीला महिला आणि मतदारांचे तिळगुळाने तोंड गोड होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना मतदानासाठी तिळगुळ वाटप तर करावे लागणार असून तिळगुळ मतदानापूर्वी खावे देखील लागेल. तिळाची स्निग्धता आणि गुळाच्या गोडव्यावर कोणता नगरसेवक जिंकतो हे पाहण्यासारखे ठरेल. संक्रांतीला यंदा पतंग वाटप, काळ्या साड्या वाटप, काळे ड्रेस वाटप होण्याची दाट शक्यता आहे. आज निवडणुका घोषित होताच तिळाचे आणि गुळाचे दर वाढल्याची माहिती आहे. 130 रुपये किलो तीळ निवडणुकीपर्यंत 200 रुपये होण्याची शक्यता राजकीय आणि व्यापारी वर्तुळात आहे. यंदा निवडणुकीत संक्रांत कोण्या उमेदवाराला तारणार आणि कोणाला पाडणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आज निवडणूक घोषित झाल्यानंतर अकोलेकरांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कारण खोळंबलेले जे कामं आहेत ते पूर्णच असणे आवश्यक आहे. आणि आता शासनाने जे अधिसूचना जारी केली असेल तर ते स्वागतार्ह आहे असं मला वाटते. आता लोकशाही असल्यामुळे अस्तित्वार्थ येईल, पण त्यानंतर त्यांनी काम करायला हवे. ज्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करून
जे काही सर्वसाधारण नागरिक आहेत त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलू नाही शकत. नक्कीच. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल 15 तारखेला येणाऱ्या जानेवारी महिन्यात निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि 16 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. मात्र अकोला शहरात खूप वर्षापासून हे प्रशासन राज्य आहे. तर नागरिकांनी आता म्हणजे जे मतदान करताना विचारपूर्वक मतदान करावा, जेणेकरून ज्या प्रभागातील नागरिक ज्याला मतदान करून निवडून आणत आहे त्याचा कमीत कमी तो निवडून आल्याचा त्याचा फलित त्यांना भेटला पाहिजे. काहीच नाही राहत. महानगरपालिकेत निवडणूकमध्ये जो नगरसेवक उभा राहते फक्त त्याला 3 काम करावं लागते: लाईट, साफसफाई आणि पाणी पुरवठा. हे अगर नगरसेवक करत नसेल तर त्या निवडणुकीमध्ये त्या नगरसेवकाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आता नागरिक शांत बसणार नाही, असं तरी मला वाटते पर्सनली. महापालिका निवडणूक घोषित होण्यापूर्वी अकोलेकरांचे माजी नगरसेवक, भावी नगरसेवक यांच्याबद्दलचे मत केवळ आरआरसीने जाणून घेतले. इतकेच नाही तर प्रभागामधील समस्यांचा आढावा घेतला. आरआरसीच्या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांनी आरआरसीला कोट्यावधीश केले आहे. महापालिका निवडणुकांची घोषणा आज झाली. या घोषणापूर्वीच आरआरसी नेटवर्कने जनसामान्याच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या भविष्यातही जाणून घेणार आहे. सामान्य लोकांनी माजी नगरसेवकांबद्दल, राजकीय पक्षांबद्दल अतिशय तिखट प्रतिक्रिया आरआरसीकडे व्यक्त केल्या. त्या अनकट मुलाखती आरआरसीने मतदार जनजागृतीसाठी प्रसारित केल्या. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संपूर्ण विदर्भात आरआरसीचा डंका वाजत आहे. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत आरआरसीला 1,28,00,000 दर्शकांनी पाहिले असून हा एक विक्रम आहे. अकोल्याच्या इतिहासात 15 दिवसांच्या कालावधीत आरआरसीच्या रील्स आणि बातम्या पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इंस्टाग्रामवर 1,06,00,000 लोकांनी आरआरसी पाहिली असून फेसबुकवर 14 लाख तर यूट्यूबवर 8.5 लाख लोकांनी आरआरसीला पाहिले आहे. असे एकूण 1,28,52,000 दर्शकांनी 15 दिवसात आरआरसीचे कंटेंट पाहिले आहेत, जो हा एक विक्रम आहे. दर्शकांनी आरआरसीवर भरभरून प्रेम करत महापालिका निवडणूक होण्यापूर्वीच आरआरसीला विदर्भात विजयी केले आहे, हे मात्र नक्की. दर्शकांच्या दृढ विश्वासाबद्दल आरआरसी नेटवर्क आभार व्यक्त करत आहे. अकोल्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3,48,00,000 मतदार मतदान करणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या 5 ते 7 वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी, चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी, मतदान 15 जानेवारी, निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात महापालिका निवडणुकीत 3.48 कोटी मतदार भाग घेतील. मुंबई महापालिकेमध्ये 1 सदस्यीय वार्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी 1 ते 5 सदस्यीय वार्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून 6 महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे. नगरपालिका निवडणुका नुकत्याच झाल्या. त्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडले गेले.
पण महापालिका निवडणुकीत महापौर जनतेतून का निवडला जात नाही अशी विचारणा आता अकोलेकरांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी आज महापालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. नगर परिषदेतून नगर अध्यक्ष निवडला जाणार आहे, पण त्यानुसार महापालिकेत महापौर जनतेतून निवडता येणार आहे का? नाही मॅडम, जनतेतून नाही निवडता येणार. का निवडला जाणार नाही? जर आपण नगर अध्यक्ष हा जनतेतून निवडला घेतो, पण मग महापौर का आपण निवडू शकत नाही जनतेतून? कारण की मॅडम लोकसंख्या नुसार नाही होणार आहे ते, कारण की हे शक्य नाही. कारण की मग मतदार एवढे आहेत की 4.5-5 लाख मतदार येणार आहे, तर एवढं ॲडजस्टमेंट नाही होणार. येऊ शकत नाही का? आता ती आपापली पॉलिसी आहे, पक्षांनी ज्या अर्थाने ठरवलेलं आहे. तर वास्तविक पाहता तर जे पूर्वीची स्ट्रॅटर्जी होती तीच नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सर्व स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या बाबतीत तीच असायला पाहिजे होती. परंतु यांनी आता म्हणजे असं घोडबंगाल केलेला आहे की नगरसेवक जनतेमधून, महानगरपालिकेचा महापौर जो आहे हा प्रभाग रचनेमधून जे येतील ते निवडून देतील. ग्रामपंचायतचंच आता सत्ता पालट झाली की ते सदस्यमधून सरपंच होतो, तर केव्हा केव्हा मग सत्ता अधिक पालट झाली की जनतेमधून सरपंच. म्हणजे नेमकं यांनी यांना एक प्रकारचा माज आलेला असून यांनी त्या सत्तेचा दुरुपयोग करणे लावलेला आहे. मला तर नाही वाटत सध्याची जी अकोल्याची आणि देशाची परिस्थिती आहे, इथं मनमानी कारभार चालू आहे. ज्यांची सत्ता आहे ते त्यांना जसं वाटेल तसं नाचवणं चालू केलं यांना इलेक्शन आयोगाला. कारण की आम्ही लोकांनी कंप्लेंट केलेल्या आहेत, त्याच्यावर उत्तर न देता यांनी डायरेक्ट इलेक्शन जाहीर करून दिली. आता 2 दिवसाआधी आयुक्तांनी सांगितलं की प्रभाग रचना परत होणार, आणि आज जर का इलेक्शन जाहीर होतात म्हणजे प्रभाग रचना होणार नाही मुळातच. म्हणजे यांच्या हिशोबानं जसं चालते तसं चालते. माझंच म्हणणं यांनी इलेक्शनच घेऊ नये, असं ठरवून घ्या. हा नगरसेवक आणि तुम्ही घरी बसा रे, आम्ही घरी बसतो. तसंच महापौर पण जर जनतेतून नगराध्यक्ष आपण निवडतोय, तर महापौर पण हा जनतेतून निवडला गेला पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे डायरेक्ट पुढच्या वेळेस खासदारकीला चॅलेंज होऊन जाते तयार अकोल्यामध्ये. नवीन संधी भेटते ना नव्या युवा पिढीला. सत्ता 30 सुरू आहे, पण यांना होऊ नाही द्यायचं ना, यांना नेतृत्वच नाही बनवू द्यायचं आहे. इथं काही जुन्या नगरसेवकांना जर का त्यांच्यापेक्षा वर जात असतील इथले आमदार, त्यांना तिकीट काटत आहेत. खूप सारे उदाहरण आहेत आमच्यासमोर. एक आशिष पवित्रकारच आहे, त्यांच्याच पक्षाचा, आमच्या तर पक्षाचा नाही. त्याचं तिकीट काटणं चालू आहे असं आमच्या कानावर चालू आहे. म्हणजे जे सत्तेत आहे त्यांच्या मनानं इथं सर्व चालू आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नको, तुम्हाला जर का आज इलेक्शन घ्यायची, आजच तुम्ही इलेक्शन घेऊन घ्या, ठरवून घ्या. आम्ही नगरसेवक आणि बाकी विरोधी पक्षात त्यांच्या जवळचे जे असतील ते बसू राहील, दुसरं काहीच नाही आहे. अध्यक्ष निवडला जाणार आहे काय? सध्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाचा जर विचार केला तर आपल्या पुढे सर्व स्पष्ट झालेलं आहे की नगर परिषदेमधून नगरसेवक निवडायचा की नाही निवडायचा हा जनतेच्या हाती कौल दिला आहे. पण नगराध्यक्षपद हा त्यांनी स्वतंत्र उमेदवार असावा अशा पद्धतीची आहे. कदाचित आज पत्रकार परिषद आहे निवडणूक आयोगाची, त्याच्यामध्ये याच्या रिसर घोषणा होतीलच. अकोल्याच्या जनतेनं किंवा महाराष्ट्राच्या जनतेनं त्याला सतत विरोध केला आहे. पण इथं महाराष्ट्र शासनाचा जो धोरण अवलंबलं तर एक हेकेखोरीची जी बाब आहे ती जनतेच्या समोर आलेली आहे. आणि जनतेसमोर येत असताना जनता जरी राजा असली, निवडायची शक्ती त्याच्याकडे असली, तरी राजा कसा निवडला जातो हा माझ्यापेक्षा आपण सतत जाणता आणि तुम्ही जाणकार आहात त्यातल्या सर्व इथं मग माहिती तुम्ही काढत राहता. जनता ही साधी आहे. नुकत्याच आता ज्या काही नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये आपल्याला जाणवलं की निवडणूक आयोगानं जाहीर केलेला निर्णय असेल असं मला तरी वैयक्तिकपणे वाटत नाही. नगराध्यक्ष हा जनतेतूनच निवडला जाते, पण महापौर हा जनतेतून का निवडला जात नाही? हे तर सरकारनं ठरवायला पाहिजे मॅडम, शासनानं ठरवायला पाहिजे. जनतेतून निवडायला काही हरकत नाही. जसं आज प्रशासक राज आहे त्यानुसार आपण नगराध्यक्ष हा आपणच सोडून देतो, पण महापौर का नाही? ते पण जनतेतून निवडायला पाहिजे महापौर पण. राज्य निवडणूक आयोगाने आज महापालिका निवडणुकीची घोषणा केली. ही घोषणा होता सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय फलक, विकासांचे फलक तत्काळ हटवण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नसल्याचे चित्र होते. महापालिका निवडणुकीची घोषणा आज झाली,
पण शहरात सर्वत्र राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांचे फलक जैसे थे आहे. शहरात विकास कामांचे त्याचबरोबर फलक कायम असून ते कधी झाकणार अशी विचारणा आता होत आहे. आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असल्याने शहरातील फलक काढले केव्हा जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. शहरातील विकास कामांचे फलक आणि राजकीय पक्षांचे फलक काढणार कोण आणि झाकणार कोण अशी विचारणा आता होत आहे. महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16ला मतमोजणी होणार आहे. बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून आता फक्त उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष राहणार आहे. अकोल्याच्या भूमी अभिलेख विभागातील अनागोदी कारभाराला आरआरसी न्यूजने वाचा फोडली होती. उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबनानंतर झालेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली आहे, पण संबंधितांवर कारवाई मात्र टाळली जात आहे. कारवाईसह टाळाटाळ कोण करत आहे अशी विचारणा आता होत आहे. भूमी अभिलेख विभागातील चौकशी संपली असून चौकशी अहवाल हा पुण्यातील कार्यालयात पोहोचला आहे. चौकशी अहवालानुसार दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज होती, पण ही कारवाई टाळली जात आहे. पुण्यातील जमाबंदी आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहे. असे असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड आहे. आपल्याच अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर कारवाईस वरिष्ठांची टाळाटाळ का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मौखिक आदेशाने अनेकांना अडचणीत आणले आहे. असे असताना आता कनिष्ठांवर कारवाईची शक्यता वाढली आहे, पण वरिष्ठ कारवाई टाळत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबनानंतर झालेल्या चौकशीत अनेक प्रकरणांचा उलगडा झाला असून असे असताना आता गैरप्रकार करणाऱ्या कनिष्ठांवर कारवाई तत्काळ होण्याची गरज आहे. पण ती कारवाई टाळण्यामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अकोल्याच्या वतीने आयोजित मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनिटी रिअल एस्टेट LLP व सहप्रायोजक विठ्ठल ऑइल असलेली विटेक्स्ट 2026 ही भव्य व्यापार व उद्योग प्रदर्शनी 2, 3, 4 व 5 जानेवारी 2026 रोजी गौरक्षण रोड येथील गौरक्षण संस्थान ग्राउंड येथे संपन्न होणार आहे. या 4 दिवसीय प्रदर्शनीत 180 पेक्षा अधिक आकर्षक स्टॉल असणार असून पश्चिम विदर्भातील लघु व मध्यम उद्योग, व्यापारी, सेवा प्रदाते, स्टार्टअप यांना आपल्या उत्कृष्ट उत्पादनांचे व सेवांचे प्रदर्शन व विक्री करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुली असलेली ही प्रदर्शनी अकोलेकरांसाठी मोठी पर्वणी ठरेल, अशी माहिती विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी दिली. सोमवारी चेंबर या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी चेंबरचे मानद सचिव नीरव वोरा, वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटिया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर बाचुका, सहसचिव करीट मंत्री, सहसंयोजक राहुल मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते. विटेक्स 2026चा मुख्य उद्देश पश्चिम विदर्भातील व्यापार उद्योग व उद्योजकतेला गती देणे, स्वदेशी मेक इन इंडिया व वोकल फॉर लोकल या संकल्पनांना प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मितीला चालना देणे तसेच अकोला जिल्ह्याला एक विकसित व्यापारी केंद्र म्हणून अधोरेखित करणे हा आहे. हे आयोजक प्रादेशिक MSMES स्टार्टअप, ॲग्रो प्रोसेसिंग युनिट व स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. या प्रदर्शनीत एकाच छताखाली विविध प्रकारची उत्पादने व सेवा उपलब्ध राहणार आहे. सोलर पॅनल्स व फिटिंग्स, फर्निचर, गृहोपयोगी साहित्य, होम डेकोर व इंटेरियर डिझायनिंग, गिफ्ट आयटम्स, डिझायनर वस्त्र, ऑटोमोबाईल, स्पोर्ट्स व फिटनेस, रोबोटिक्स, वेलनेस सेक्टर, वॉटर ट्रीटमेंट सोल्युशन्स, ॲग्रो प्रोसेसिंग मशिनरी, डेअरी उत्पादने, प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स, बँकिंग व फायनान्स सेवा, करिअर गायडन्स, गृहबांधणी, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, ॲग्रोनिक उत्पादने, मोरिंगा व हर्बल प्रॉडक्ट्स, फायर सेफ्टी व सेफ्टी इक्विपमेंट यांचा समावेश असेल. तसेच सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रासाठी एक विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये इस्कॉन, सनातन धर्म, सभा, पुस्तकालय, आर्ट ऑफ लिव्हिंग यासारख्या संस्थांचा सहभाग राहणार आहे. संपूर्ण कुटुंबांसाठी उपयुक्त असलेल्या या प्रदर्शनीत विविध खाद्यपदार्थांनी नटलेल्या विशेष फूड झोन, मोफत व विशाल पार्किंग सुविधा उपलब्ध राहणार असून सुमारे 1.5 लाखाहून अधिक प्रेक्षक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी उपसमित्या गठीत केल्या आहेत. 4 दिवसीय प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. पश्चिम विदर्भ की सबसे बड़ी व्यापारी संगठन विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज इस बार फिर से 2 से 5 जनवरी तक विटेक्स 2026 के रूप में
दूसरा हमारा ये वर्जन सभी छोटे व बड़े व्यापारियों की 180 से अधिक स्टॉल्स की प्रदर्शनी और बिक्री लेकर के आ रहा है। पिछली बार भी हमारे वीटेक 2024 में करीब करीब 150 स्टॉल थे और करीब करीब 26 करोड़ का व्यापार हुआ था और 1,20,000 से अधिक लोगों का फुटफॉल था। इस बार हमारा टारगेट 50 करोड़ से ऊपर का उलाढाल का है और करीब करीब 1.5 लाख लोगों तक हमारी पहुंचने की मंशा है। इस बार 180 सारे स्टॉल्स हमने उपलब्ध करा है। उसमें विशेष रूप से नए स्टार्टअप्स और स्वदेशी और नए स्टार्टअप्स को हमने प्राधान्य देने का उसमें काम किया है। और इस बार सबसे बड़ी मेन देखने वाली बात यह है कि इस बार 80% से ज्यादा स्टॉल्स हमारे अकोला शहर के लोगों के हैं, छोटे बड़े व्यापारियों के। निश्चित इस प्रदर्शनी के माध्यम से उन सभी स्टॉल धारकों का, व्यापारियों का काम बढ़ेगा और अकोला के व्यापार को एक गति मिलेगी। मैं अकोला के सभी नागरिकों से निवेदन करता हूं कि 2 से लेकर 5 जनवरी तक गौरक्षा संस्था ग्राउंड पे सुबह 10 से 9 के बीच में इस प्रदर्शनी को जरूर से आप भेंट दे करके हमारा सबका उत्साहवर्धन करें और व्यापारियों का उत्साह बढ़ाएं। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणे, प्रचार करणे, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणे व पक्षाच्या विचारांची गद्दारी केल्याचा ठपका ठेवत बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या मूर्तिजापूर येथील एका उमेदवारासह 3 पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाने 6 वर्षासाठी हकालपट्टी केल्याची कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। 14 डिसेंबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी कमलाकर गावंडे, मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बंडखोरी करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात उमेदवार श्रीकांत रामेकर, भाजप युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष आणि नितीन भटकर, नमामि गंगे अभियान प्रमुख या 4 पदाधिकाऱ्यांवर पुढील 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे। दरम्यान पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे सूचनाही जिल्हाध्यक्षकांनी दिल्या आहेत। मात्र मूर्तिजापूर शहरात अधिकही भाजपचे पदाधिकारी आहेत की ज्यांनी पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराला विरोधात स्वतःच उमेदवारी अर्ज दाखल केला होता। यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील मुढाणा गावात रविवारी संध्याकाळी महावितरणाच्या डीपी जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत 3 घरे पूर्णतः भस्मसात झाली। या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, कपडे, फर्निचर आणि रोख रक्कम जळून नष्ट झाल्याने बाधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र नुकसान प्रचंड आहे। अविनाश चेंडके यांच्या घरातून आग भडकली। वाऱ्यामुळे ती लगतच्या 2 घरापर्यंत पसरली। गावकऱ्यांनी विहीर आणि हातपंपाच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग रौद्ररूप धारण करून आटोक्यातून बाहेर गेली होती। अखेर उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुमारे तासभरात आग पूर्णपणे विझवली। या दरम्यान महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले। आगीमुळे बाधित कुटुंबे उघड्यावर आली आहेत। महसूल विभागाकडून पंचनामा प्रक्रिया सुरू असून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावकऱ्यांनीही तत्काळ मदतीचा हात पुढे करीत अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या। दरम्यान महागाव नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन गेल्या अनेक वर्षापासून बंद पडले असल्याने जवळील आगीसाठीही ते उपयुक्त ठरले नाही। यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे। महापालिका निवडणुकीसाठीची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे। ती 27 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे। मनपाला प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर ही मतदार यादी अंतिम केली जाईल अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। महापालिकेच्या निवडणूक विभागानेही आपले काम सुरू केले आहे। जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे। काही नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठीचे मतदान 20 डिसेंबरला होणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख आज राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आली आहे। यानुसार महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारांची अंतिम संख्या निश्चित करण्यात आली आहे। यात पुरुष आणि महिला दोन्ही मतदारांचा समावेश असून यांची एकूण संख्या 5,50,060 इतकी आहे।
मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू झाली असून ती आता 27 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. महापालिकेला प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर ही मतदार यादी अंतिम केली जाईल, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाचे प्रमुख अनिल बिडवे यांनी दिली. अकोला महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय राज्य निवडणूक आयोगाद्वारा वेळोवेळी मिळालेल्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका बाबत प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादीवरील प्राप्त आक्षेप यानुसार पुनर्पडताळणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करून माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम मान्यताकरता पाठवण्यात आली होती. सदरची मतदार यादी अंतिम मतदार यादी म्हणून माननीय राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून सदर ती मतदार यादी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सामाजिक राजकीय इच्छुक व्यक्ती तसेच नागरिकांना पाहण्याकरिता आज दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सभागृहात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल यांची जोडी करणार का चमत्कार? आमदार साजिद खान पठाण यांचा करिश्मा चालणार का? कोणाची कटणार पतंग, कोणाला ठरणार संक्रांत भारी? तिळाचे भाव वधारले, काळी साडी आणि ड्रेसचे दर स्थिर. महापालिका निवडणुकीत पूर्वीच RRCचा विजय. 1.25 कोटींपेक्षा अधिक दर्शकांनी पाहिले RRC न्यूज चॅनल. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम झाला घोषित. प्रचारासाठी 10 ते 12 दिवसांचा वेळ मिळणार. आचारसंहिता लागू, राजकीय फलक आणि बॅनर मात्र कायम. महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.